नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल जाहीर झालेला आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल जाहीर झालेला आहे। त्या निकालामध्ये कोणाला किती मार्क्स आलेले आहेत, काय त्याचा कट ऑफ लागलेला आहे, याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। कोणाच्या जागा किती होत्या, काय होत्या, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी काय करणार आहे, देणार आहे। तर या ठिकाणी हा जो कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल आहे, हा निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे। एकूण 402 जागा या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत। किती आहेत? 402 जागा या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लागले आहेत। आणि टोटल या कोल्हापूरला एकूण जे विद्यार्थीची संख्या आहे पास झाले जे विद्यार्थी आहेत 486 लोक या ठिकाणी पास झालेले आहेत। किती जागा? 402 आहेत, 486 लोक या ठिकाणी पास झालेले आहेत। त्यामुळे आता किती लोकांचा रिझल्ट या ठिकाणी लागलेला आहे आणि किती लोकांचा रिझल्ट लागलेला नाही याची आपण संपूर्ण काय पाहणार आहे, माहिती पाहणार आहे। तर या ठिकाणी हा जो कोल्हापूरचा निकाल आहे या ठिकाणी जाहीर झालेला आहे। ज्यांना हा निकाल डाउनलोड करायचा आहे त्यांनी या ठिकाणी डबल अकॅडमी पुणे @डबल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, डाउनलोड करू शकता। आणि ज्यांचा निकाल जो आहे लागला, तुमचं सिलेक्शन झालं किंवा नाही झालं हे पाहण्यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगतो। त्या ट्रिकनुसार तुम्ही या ठिकाणी तुमचा निकाल तुम्ही पाहू शकता। सर्वप्रथम या ठिकाणी सिलेक्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन, कारण की या ठिकाणी त्यांनी खूप कष्टातून या ठिकाणी मिळवलेलं आहे। तर या ठिकाणी ज्या पहिल्या आहेत रुपाली रावसाहेब अरबोले, तर ह्या आपल्या डबल अकॅडमीच्याच विद्यार्थिनी होत्या, जे गेले 4 वर्षाले त्या डबल अकॅडमीशी कनेक्टेड होत्या। त्यामुळे त्यांचा या ठिकाणी पहिला क्रमांक आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। तर त्या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी व्हिडिओला लाईक करून त्यांचं अभिनंदन करायचं आहे। तुमचे सुद्धा नावं या ठिकाणी खाली आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा या ठिकाणी या यशाचे हकदार आहे। तर या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन झालेलं अशा सगळ्यांनी पटापट तुमचे फोटो मला पाठवायचे आहेत व्हॉट्सअपला, आणि तुमचं नाव आणि जिल्हासुद्धा पाठवायचा आहे। आता तुमचं सिलेक्शन झालं आहे किंवा नाही झालं हे जर पाहायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की तू समजा या ठिकाणी बरं तो सांगण्याच्या अगोदर या ठिकाणी एक थोडी माहिती तुम्हाला मी सांगू इच्छितो। डबल अकॅडमीतर्फे येणाऱ्या 25 जागासाठी अंगणवाडी सुपरवायझरची भरती या ठिकाणी आहे। तिची जाहिरात या ठिकाणी येणार आहे। 25 जागाची जी सरळ सेवा आणि अंतर्गतमधून सुद्धा तुम्ही देऊ शकता। सरळ सेवेच्या साधारणतः 260 जागा या 25 मध्ये असतील। त्या 25 मध्ये तुमचं सिलेक्शन तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, डबल अकॅडमीची रेग्युलर बॅच जॉईन करायची। जी बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहे। एक रेग्युलर बॅच आहे आणि एक मेंटरशिप बॅच आहे। दोन्ही प्रकारच्या बॅचेस आपण अवेलेबल केलेल्या आहेत। तर या ठिकाणी ह्या बॅचेस तुम्ही जॉईन करून अंगणवाडी सुपरवायझर होण्याचं तुमचं स्वप्नसुद्धा पूर्ण करू शकता। आता तुम्ही ग्रुप सीचा जॉब मिळवला, आता तुम्ही डायरेक्ट क्लास 2च्या लेवलची जी पोस्ट आहे सुपरवायझर त्याची सुद्धा तुम्ही तयारी करायला पाहिजे। तर कोणतीही ग्रॅज्युएशन असलेली व्यक्ती या ठिकाणी अप्लाय करू शकते, तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता। तर कोल्हापूरला जागा किती आहेत मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी आढावा देतो। कोल्हापूरला एससीच्या जागा आहेत 59, एससीच्या 59 जागा आहेत आणि समांतर आरक्षण सोडून 37 जागा आहेत। नंतर विमुक्त जाती एसटीच्या 35 जागा आहेत, समांतर आरक्षण सोडून आहेत 21 जागा। नंतर NT व्हीजेच्या 15 जागा आहेत, समांतर आरक्षण सोडून आहेत 9 जागा। नंतर NTBच्या 11 जागा आहेत, समांतर आरक्षण सोडून आहेत 6 जागा। NTCच्या आहेत 17 जागा, समांतर आरक्षण सोडून 10 जागा। NTDच्या आहेत 11 जागा, समांतर आरक्षण सोडून 6 जागा। नंतर आहे SBC 7 जागा, समांतर आरक्षण सोडून 5 जागा। आणि ओबीसीच्या 61 जागा आणि समांतर आरक्षण सोडून आहेत 39 जागा। आता समांतर आरक्षण सोडून कशा आहे कट ऑफ कसा काढतात ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। फायनल मेरिट लिस्टचे व्हिडिओसुद्धा मी तयार करणार आहे, ते सुद्धा तुम्ही पाहायचे आहेत। 39 जागा। नंतर आहे OBC 61 झाल्या। नंतर EWSच्या आहेत 41 जागा, EWSच्या आहेत 41 जागा आणि समांतर आरक्षण सोडून आहेत 26 जागा। तसंच या ठिकाणी खुल्या गटाच्या आहेत 149 जागा।
खुल्या गटाचे किती आहेत 149 जागा आणि समांतर आरक्षण सोडून या ठिकाणी जागा आहेत 95. किती आहेत 95. आणि दिव्यांगासाठी जागा आहेत टोटल 16. दिव्यांगासाठी जागा किती आहेत टोटल 16 जागा आहेत. तर या ठिकाणी राखीव रिझर्वेशनच्या प्रमाणे जे दिव्यांगाच्या कॅटेगरीत येतात तर ते या ठिकाणी दिव्यांग सुद्धा या ठिकाणी जागा आहेत. तर या ठिकाणी आपण बघूया आता की या ठिकाणी कोणाचा कट ऑफ किती लागला आणि कोणाचा कट ऑफ कसा काढायचा. काय आहे कोणाचा कट ऑफ किती लागला. ओपनच्या जागा तुम्ही लक्षात ठेवा. ओपनच्या जागा 149 आहेत, त्यापैकी समांतर आरक्षण सोडून आहेत 95 जागा. किती आहे समांतर आरक्षण सोडून 95 जागा. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण घेऊया एससी. एससीच्या आहेत 59 जागा आणि समांतर आरक्षण सोडून आहेत 37 जागा. किती आहेत समांतर आरक्षण सोडून 37 आणि ओपनचे आहेत 95. 149 आणि 95. तर या ठिकाणी आपल्याला मेरिट काढायचं असेल तर आता आपल्याला मेरिट काढायचं असेल तर मेरिट कसं काढायचं आहे बघा. या ठिकाणी ओपनचे आहेत 149 जागा, मात्र समांतर आरक्षण सोडून किती आहेत 95 जागा. एकूण जागा आणि समांतर आरक्षण सोडून आहेत 95 जागा. आता तुम्हाला एससीचं रिझर्वेशन काढायचं आहे. काय काढायचं आहे एससीचं रिझर्वेशन काढायचं की एससीच्या किती जागा आहेत. काय काढायचं आहे तुम्हाला एससीच्या जागा किती काढायच्या आहेत. तर या ठिकाणी एससीच्या जागा किती आहेत टोटल 59 आणि आरक्षण सोडून 37. एससीच्या जागा आहेत 59 आणि आरक्षण सोडून आहेत किती आहेत एक मिनिट आरक्षण सोडून किती आहेत 37. आता तुम्हाला तुमचं जर सिलेक्शन झालं का नाही झालं हे चेक करायचं असेल तर काय करायचं आहे पहिले व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनल सबस्क्राईब करा, कारण की येणारे सर्व अपडेट्स मी तुम्हाला या चॅनलवर देणार आहे. एक अपडेट जर हुकलं वेटिंग लिस्टमधली तुमची माहिती जर हुकली तर तुमची पोस्टसुद्धा जाऊ शकते. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमची पोस्ट सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकते. त्यासाठी लक्ष ठेवा तुम्हाला पहिल्या ओपन पासून जागा मोजत आणायच्या आहेत. 95 जागा सोडायच्या आहेत. किती ओपन पासून 95 जागा सोडायच्या आहेत. ABC च्या या 95 जागा सोडल्या की तुमच्या एससी साठी बघा या ठिकाणी स्टार्टिंगच्या 149 जागा मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर त्या ठिकाणी ही दुरुस्ती करावी. तुम्हाला फक्त आता 95 जागा सोडायच्या आहेत. समांतर आरक्षण सोडून किती आहेत 95 जागा. आणि आता इथे 96 पासून तुम्हाला मोजायचं आहे. उदाहरणार्थ 96 वाला 106 वाला 128 वाला 140 वाला कदाचित 160 वाला तर असे या ठिकाणी तुम्हाला मोजायचे आहेत. आता या ठिकाणी असे मोजले तर मग तुम्हाला SC1 SC2 SC3 SC4 अशा प्रकारे तुम्ही मोजायचे 37 मध्ये. तर या 37 पर्यंत जर तुमचं नाव असेल तर तुमचं सिलेक्शन झालं. जर 37च्या पुढे तुम्ही जात असाल 38 39 तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकते. पण ते कधी ओपनच्या जे वरचे अतिशय हुशार लोक आहेत त्यांनी जर जॉईनिंग घेतली नाही तर किंवा या इथपर्यंत ज्या लोक आहेत त्यातल्या काही लोकांचे डॉक्युमेंट्स नसतील कोणाचे प्रॉब्लेम असतील तर त्या ठिकाणी खालच्या 2-3 जणांचं सिलेक्शन होऊ शकतं. कळलं का. पहिले ओपनच्या 95 जागा सोडून द्या आणि तिथं SC1 SC2 करा. जर तुम्ही OBC असाल तर इथून OBC1 OBC2 OBC3 OBC4 हे करायचं आहे. मात्र OBCच्या किती करायचं आहे तुम्हाला तुमच्या रिझर्वेशन सोडून OBCच्या किती आहेत जागा 39 जागा आहेत. तर तुम्ही फक्त या ठिकाणी OBC 39 पर्यंत जर नाव असेल तर सिलेक्शन आहे आणि 40 41 42 असतील तर तुमचं कदाचित वेटिंगमध्ये नाव येऊ शकतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही काय रिझर्वेशन काढू शकता. आता तुम्ही म्हणाल मग OBCच्या 39च का. तर या ठिकाणी OBCच्या 39 का कारण की OBCचे जे इतर लोक आहेत या ठिकाणी माजी खेळाडू आहेत माजी सैनिक आहेत हे जे लोक आहेत हे या 39च्या खाली यांचा कट ऑफ जाणार आहे. कारण की त्यांना रिझर्वेशन असल्यामुळे त्यांचा कट ऑफ कुठे जाणार आहे खाली जाणार आहे. अशा प्रकारे तुमचा निकाल इथे लागणार आहे. आशा करतो ही माहिती तुम्हाला कळली असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ परत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरची मोठी पोस्ट आहे तिच्याकडे फोकस करा आणि ज्यांना एकाच प्रयत्नात पोस्ट काढायची आहे त्यांच्यासाठी मेंटरशिप बॅच रेडी आहे. तुम्ही ते कधीही जॉईन करू शकता. धन्यवाद.